झालं. चलो थँक्यू. कसले 200? मग ते पुढे मिळतील नाही मिळणार? 1000 रुपयाची बॅटरी आहे. असं बोललं तर तुम्हाला 15 दिवस थांबायला लागलं असतं. हां, मग त्यांनी त्याची स्टॉकची बॅटरी दिली. 200 रुपये द्यावे लागतील का? ठीक त्याला आहे. द्यायला लागणार ना दादा. तो 15 मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवतो की हिरोचं ऑथराइज सर्व्हिस सेंटर कसं लोकांना स्कॅम करतं. हे आहे ते सर्व्हिस सेंटर. चालूच नाही आज. पहिली गोष्ट कोणी येऊन विचारणार नाही. बॅटरी चेंज करायची आहे. हां, तर 5 मिनटं बसायला सांगितलं, पण काय ना काहीतरी स्कीम घेऊन येणारच. कृष्णा मोटर्स कळवा. डॉक्युमेंट आणले का? हां, डॉक्युमेंट काय हवं आहे? इन्शुरन्स आणि आरसी बुक. RC बुक हो, प्रिंट आऊट काढावी लागेल मला. लागेल, त्याशिवाय होणार नाही. प्रिंट आऊट काढून घेईल ना. तुमच्याकडे आहे का प्रिंटर? हां, ते तुटलं. त्या बॅटरीवर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे लिहिलेली असते. त्याच्यावर पाठव डॉक्युमेंट. बिझी करतोय आई मला. बघू बॅटरी. ही नवीन आहे. कुठे आहे मग याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे? असे ना आम्हाला इथं कोडवरून कळतं. हो का? कोडवरून कोड असतो, त्या कोडवर असतो. मग याचा काय बॉक्स बिक्स काहीच नाही? तुम्ही विकत घेतल्यावर तुम्हाला बॉक्स भेटतो. जर तुम्हाला वॉरंटीमध्ये घेतलं ना कंपनीकडून. पण मग आपण नवीनच लावतोय, हे कसं काय कळेल मग? ही नवीन आहे ना. हां, कसं कळेल? अच्छा. गाडीबरोबर ब्लॅक येते PDIची. हां, गाडीबरोबर येते ना PDIला. हां. ती ब्लॅक देतात. जेव्हा वॉरंटीमधनं देतात तेव्हा लाल आहे. नाही म्हणजे नवीन, एकदम नवीन कोरी आहे असं आपल्याला कसं कळेल? नवीन कोरी आहे म्हणजे पिशवी, बॉक्स. ते नाही भेटत तुम्हाला सगळं. पण आपल्याकडे ठेवलेली असेल तेव्हा पिशवी बॉक्स असेल ना. मग बॉक्स आहे ना आमच्याकडे. हां, हां. तो दिसला नाही ना म्हणून मला. आता काय होता दुसरा बॉक्स तर होता. एका हातात बॅटरी होती, एका डुप्लिकेट बॅटरी लावून दिली आई त्यांनी. मग बॉक्स फेकून दिला? नाही, बॉक्स तो वॉरंटीला जातो ना. ही जुनी बॅटरी आहे ना तुझी वॉरंटीला. हो, हां. बघू ना बॉक्स. हो, बॉक्स द्या हो. आपण
अच्छा अशी येते. हीच बॅटरी बसू शकते याला. हा. आता हिच्यावरती परत 2 वर्षांची वॉरंटी. नाही, जेव्हा गाडी घेतली तेव्हापासून 18 महिन्याचीच वॉरंटी असते. 18 महिने होऊन गेले त्यानंतरून खराब झाली तर ते तुम्हाला विकत घ्यायला लागतं. आता ही टाकली, हिला हा. पण त्याच किंमतमध्ये फॉर्च्यून केली जाणार. अच्छा तिच्यात कंटिन्यू करणार. कंटिन्यू केली जाणार ही हा. जी टाकली ना हां. ती पण त्याच्यातच काउंटिंग केली जाणार. असं अच्छा. हे कधी असतं जेव्हा तुम्ही स्वतः विकत घेतात ना हां. तेव्हा ही असते. तुम्हाला बाहेरून जेव्हा मी घेतो. बाहेरून घ्या आमच्याकडून घ्या तेव्हा हे तुम्हाला कार्ड दिलं जातं भरवून. हां. तेव्हा तुम्ही विकत घेता. हे कार्ड दिलं जातं. परत ती एवढी महिने 18 मंथची वॉरंटी असते. तुम्ही विकत घेता. कंपनी देतात तेव्हा हे कार्ड पण नाही देत. त्याच काउंटिंगमध्ये ती गिनली जाते बॅटरी. परत हे कार्ड ते कंपनीकडे जाणार कारण की कंपनी देते ना तुम्हाला हां. फ्रीमध्ये. तर हे सगळं डॉक्युमेंट सगळं कार्ड कंपनीकडे जाणार. ते 15 दिवसांनी मग आमच्याकडे येणार. असं कोणता कस्टमर एवढं थांबू शकत नाही 15 दिवस. हां. ते आम्हालाच घ्यायला लागतं. आता हे आम्ही आणली दुसऱ्याकडून ते तुम्हाला टाकतोय आता आम्ही त्याला देणार. हां. मग तो ते पुढची प्रोसेस करणार 15 दिवसाची. हां. नंतरून तेव्हा ही बॅटरी आम्हाला आणून देणार. असं प्रिंट आउट निघाली. हा ते टाकून ना मॅडम. ते डॉक्युमेंट सगळे पाठवायला लागतात. इन्शुरन्स, आरसी बुक. कारण की ते डेट बीट मॅच करतात बॅटरीवरची, हां. आरसी बुकवरची. ती मॅच झाली तर मग पास करतात. नाही झाली तर मग ते रिजेक्ट करून टाकतात. रिजेक्ट झाली तर मग ते तुम्हाला टाकायला लागतं. हां. असं आहे. पण मग गाडी विकत घेतलेली मी तीच बॅटरी आहे तर मग मॅच कशी काय नाही करणार मला नाही कळलं हे. डेट मॅच करतात. तुम्ही घेतली विकत ठीक आहे पण बॅटरी कधी टाकली जाते गाडीत जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतात ना हां. त्याच्यात 2 नाही 1 महिन्याने तेव्हा ती बॅटरी टाकली जाते त्याच्यात. हां. मग ती डेट काउंटिंग तेव्हापासून चालू होती. हो. तुम्ही घेतल्यापासून नाही चालू होती. ती जेव्हा बॅटरी फिक्स केली ना गाडीमधली हम्म. तेव्हा ती डेट लिहिलेली असते. ती मी तुम्हाला बोललो ना कोड असतो हां. तुमचा त्याच्यावर डेटचा असतो तो कोड. असं आहे. हे असं होतं. एक मिनटं. आता मी ब्रेक जरी दाबतोय किंवा काही करतोय इकडचा ब्रेक दाबल्यावर ते कमी जास्त होतंय. लाईट कमी जास्त होतोय. ते नॉर्मल आहे. नाही होत. नाही व्हायला पाहिजे ना तसं. आता नाही होतं. पहिला बॅटरी लो होती म्हणून होत होतं ना. हां. हां. आता कुठं होतं ना ब्रेक दाबतो. थोडं थोडं होतंय ते नॉर्मल आहे का. ते नॉर्मल बॅटरी तुम्ही रनिंग करशाल ना हां. ते ऑटोमॅटिक सेट होऊन जाईल. कारण की पहिला लो बॅटरी होती म्हणून बल्ब पॉवर खेचायचे ना. हां. त्यामुळे तुम्ही ब्रेक दाबायचे तर ते पॉवर हे व्हायची. आता याला पण लाईटीला पॉवर जाते बॅटरीतर्फे. हे सगळे बल्ब आहे ना हां. त्यांना बॅटरीतर्फेच पॉवर जाते ना. बॅटरी लो असली ना तुम्ही ब्रेक तरी मारला हॉर्न तरी मारला ना की हां. पॉवर त्याच्याकडे जाते सगळी. हो. असं आहे. जर तुम्ही ब्रेक तरी मारला ना तर ती पॉवर ब्रेककडे जाणार. कारण की ब्रेक स्विचद्वारा ते टेल लाईट बल्ब जळला जातो ना. हां. म्हणून तुम्ही हॉर्न दाबला तर ती पॉवर हॉर्नकडे जाणार. असं आहे. म्हणजे डिवाइड होती पॉवर बॅटरीची. झालं. चलो थँक्यू. 200 रुपये झाले. कसले 200. आता यातून बॅटरी आणली त्याला द्यायला लागेल ना. मग ते पुढे मिळतील नाही मिळणार. नाही, ते 1000 रुपयाची बॅटरी. त्याला द्यायला लागतात ना भाऊ. मी असं बोललं तर तुम्हाला 15 दिवस थांबायला लागलं असतं. हां. मग त्यांनी त्याची स्टॉकची बॅटरी दिली. 200 रुपये द्यावे लागतील का. हा माझं त्याला द्यायला लागणार ना दादा. तो 15 दिवस तो झेलणार आता तुम्ही थोडे. ते करती स्टॉकची बॅटरी देते तर त्याला पण काहीतरी द्यायलाच लागेल ना. आम्ही ठीक आहे, ठीक पण आहे. नाही ठेवणार ते त्यालाच द्यायला लागणार समोरच्याला ज्याकडून बॅटरी घेतली.
तर असं पण मग आपल्याकडे बॅटरी स्टॉक नसते का? स्टॉक का नाही करत आपण? जास्त स्टॉक नाही ठेवत. मग हा प्रॉब्लेम आपला आहे ना. देऊन ठेवून खराब होऊन जाते, हम्म. म्हणून नाही ठेवत. मग कस्टमर रोज आली ना, मग कोण कस्टमर घेत नाही नंतर. त्यांच्याकडे कसं ते लोक रोज चेक करत राहतात, त्यांच्याकडे मशीन असते मोठी. त्यांच्याकडे म्हणजे कोण? आम्ही त्यांच्याकडून घेतो ना बॅटरी, हा. गोडाऊन आहे मोठा. हां ते आम्हाला देतात ते लोक, जेव्हा पाहिजे ना तेव्हा देतात. त्यांना त्यांना देतो ना आम्ही, हां मग ते आम्हाला ते देतात, हां फ्रीमध्ये देतात. कारण की तू त्यांना ती बॅटरी देणार ना तुमची आता हां वॉरंटीची, हां. तेव्हा ती येणार ना, ती त्यांच्याकडे ठेवणार, पण ते त्यांना 15 दिवसांनी येणार. असं आहे. मग त्यांनी स्टॉकची बॅटरी दिली तर आम्ही त्याला 200 रुपये देणार. त्याचा चार्ज येतो 200 रुपये त्याचा हा, त्याचा आहे. आम्हाला नाही ठेवायचा आहे तो. स्कॅनर द्या. नंबर घ्या ना. स्कॅनरच द्या नंबर. ते आता 200 रुपये ज्याला कोण घेतली ना स्टॉक, त्याला द्यायला लागते ते. हो, नाही तर 15 दिवस लावणार तुमच्या बॅटरीला. क्रेडिट कार्ड आहे का? नाही नाही, हा, credit. क्रेडिट कार्डचा काय प्रॉब्लेम होतो का? नाही नाही, त्याला लागणार नाही ना त्या ह्याच्यावर. आकाशमाळी. चलो ठीक आहे. हा, चालेल. गाडी घे सुट्टी. ए, ह्याला राहिली ते बनवायला. हां बाहेरच नाही गाडी. हा आहे स्कॅम आहे यांचा. तर हा मालकाने स्वतःचा QR कोड दिला आहे. मित्रांनो आधीच सांगतो, चुकूनही ह्या सर्व्हिस सेंटरला येऊ नका. 1000 रुपयाच्या बॅटरीसाठी 200 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, भलेही ती तुमची वॉरंटीमध्ये असो.